आज आम्ही 5 किलोमीटरमध्ये 350 एकर फिरलो. हॅलो दोस्तो, जय हिंद. कशा तुम्ही सगळे? आज आहे रविवार. रविवारचा दिवस असतो फक्त श्रमदान. श्रमदानमध्ये आम्ही सकाळी उठलो होतो 4 वाजता, कारण की टायमिंग असतं 6:30चा. ग्राउंडवर न जाता आम्हाला डायरेक्ट श्रमदान करण्यासाठी आम्हाला कोणताही एक एरिया दिला जातो आणि ते एरिया आम्हाला स्वच्छता करायची असते. ते म्हणजे सगळ्यांना भाई, ए कंपनी, बी कंपनी, सी कंपनी, जेवढी बी आहेत भाई 260 आणि सगळ्यांनाच. आणि आज तर मी चेस्ट नंबर बी झालेला आहे. दिसायला का किती आहे? 26. कारण की आमच्या स्क्वॉडमध्ये सगळेजण 26 आहेत आणि शेवटचा मी आहे. कारण की हाईटनुसार चेस्ट नंबर दिलेले आहेत. जसे की ह्या गटामध्ये एकूण सगळे 26-26चे असे 10-12 गट्स पडलेले आहेत आणि ते म्हणजे हाईट्सनुसार. आणि त्यानुसार भाई बॅरेक्समध्ये राहण्याची जागा दिलेली आहे. त्यामुळे हे चेस्ट नंबर त्यानुसार ठरलेले ते आहे आपला रविवारचा आणि श्रमदानाचा. तर सकाळी आम्ही 4 वाजता उठलो, तर आम्ही उठून निघालो तर आम्ही डायरेक्ट फॉलोइंगसाठी. जेव्हा आम्ही फॉलोइंग केली तर अलग अलग टीचर्स, ऑफिसर्स समोर आले आणि त्यांनी प्रत्येकाने थोडे ग्रुप्स डिसाईड केले आणि त्या ग्रुपना एक एरिया सोपवून दिला. तर आम्हाला एरिया आला होता पोलीस क्वार्टर्स. हो, पोलीस क्वार्टर्स. जो पोलीस क्वार्टरच्या आजूबाजूचा घास आहे ते घास आम्हाला काटायचा होता, छापायचा होता. त्यासाठी इथे तालीमगड आहे, त्याच्यामध्ये सगळे हत्यार्स वगैरे, वेपन्स वगैरे ठेवलेले. तिथूनच नाव नोंदणी करून आपल्याला जे बी काही साहित्य लागणार आहे ते साहित्य घेऊन आपल्याला तिथे पोचायचं होतं. तर आम्ही सगळेजण सुरुवातीला काही जण छटाई केली, काही जण झाडू लावले आणि काही जण जमा करत होते. तर असं करत आम्हाला वाजले होते तिथून 9, कारण की 8:30 वाजता आमचा ब्रेकफास्ट होतो. तर आम्ही तिथून डायरेक्ट आलो. ब्रेकफास्टमध्ये शिरा होता. शिरा भाई एकदम नंबर 1. त्याच्यासोबत अंडी, केळी, दूध तर हे तर कंपल्सरीच आहे, खायला पण टेस्टी होता. नाश्ता केला की परत गेलो तिथे. आम्ही सगळं ते एरिया साफ करण्यासाठी आम्हाला बरंच वेळ लागलो, कारण की ते एरिया खूप मोठा होता आणि तिथे घालबी खूप जास्त झाली होती. त्यामुळे आम्हाला दुपारची पण वेळ होऊन गेली. तरी पण आम्ही थोडं जेवण करण्यासाठी उशीर आलो होतो, कारण की ते सगळं साफ केलं. त्याच्यानंतर आलो. दुपारचं जेवण वगैरे झालं. होती खिचडी, मसाला भात खिचडी. मी तर खिचडी कधी खात नाही, परंतु आज खाल्ला होता. फॉलोइंग झाली. फॉलोइंगमध्ये एक नोटीस देण्यात आली. ते म्हणजे काय? एक नियम बदलण्यात आला. ते म्हणजे काय? जेव्हा रविवार असतो, रविवार हा दुपारच्या जेवणाच्या नंतर 3 घंटे यानी की 3 वाजेपर्यंत आम्हाला ब्रेक असतं. ते म्हणजे गटाच्या बाहेर जाण्यासाठी. हे जे गट आहे ना, ह्या गटाच्या बाहेर जाता येतो ते म्हणजे फक्त संडेला. कोणाला भेटायचं काय, कोणाला बोलवायचं काय, कुठं जायचं आहे काय सामान आणायचं काय, जायचं काय, तर आम्ही संडेच्या वेळी ते आम्हाला टाईम भेटतं आणि त्यावेळी आम्ही सगळं काम करू शकतो. तर इकडे टाईम पण कमी होता आणि त्यावेळी शेविंग पण करायची होती आणि हेअर कट बी पाहिजे. कारण की इथं कोणत्याही गोष्टीला बारी लागत असे. जेवायला जायचं असेल तर बारी, ग्राउंडमध्ये फॉलोइंग व्हायला म्हटल्यावर बारी, त्याच्यानंतर बाथरूमला, वॉशरूमला, आंघोळीला, कोणत्याही गोष्टीसाठी बारी लागते. तर तिथं पण ऑलरेडी ते केस भंडार कार्यालय भरलेलं होतं, तर आम्हाला पेंडिंगवर बाहेर थांबवण्यात आलं. तर एक काम आला होता. ते काम होता की उमंग ॲपवरून UAN नंबर PI येण्यासाठी किंवा ते पैसे वगैरे येते त्याच्यासाठी ते ओपन करायचं होतं आणि ते लागणार होतं. तर हे काम मला जमत होतं. तर मी काय केलं, केस कार्यालयामध्ये घुसलो आणि डायरेक्ट सुरुवातीला येऊन बसलो आणि मी पोरांना सांगितलं मला जमते म्हणून. मी फटाफट 1-2 जणांचे UAN नंबर काढून दिले. त्याच्यानंतर मी हेअरकट केलं आणि मी निघालो भाई शॉपिंग करण्यासाठी बाहेर, कारण की मला बरीच काही वस्तू आणायच्या होत्या. त्याच्यासाठी मी बाहेर गेलो. तर माझ्यासोबत कोणीच नव्हते, कारण की सगळेजण अलग टायमानुसार गेले फिरण्यासाठी. पण मी इथंच ह्या 1 किलोमीटरच्या अंतरावर फिरलो. तर सुरुवात आधी मी किराणा दुकानावर गेलो. तिथं 550 रुपयाची शॉपिंग केली. काही किराणा मालाचा काही कपडे वगैरे धुण्याचा साबण, सोडा, ब्लेड गार्ड वगैरे जे साड्या त्यांनी आणल्या, कारण की शेविंग वगैरे डेली करावं लागते. नंतर मेडिकलवर गेलो होतो. त्यानंतर ब्रश, क्रीम ते आणायचे होते, तर ते मी आणल्या. सगळे मिळून 750 रुपयाची शॉपिंग झाली. नंतर मी आलो बॅरेक्सवर. त्याच्यानंतर 1 घंटा उरला होता. त्याआधीच मी बॅरेक्समध्ये आलो आणि 1 घंटा झोप काढली आणि चमत्कार झाला भाई. कारण की बऱ्याच दिवसांनी इथं पाऊस नव्हता, तर त्या दिवशी पाऊस आला. तर त्या पावसाने सगळेजण आनंदी झाले, कारण की इथं ट्रेनिंग म्हणजे कसं असतं, इथं 1 दिवस इथं कॅन्डिडेटला 1 महिना झाल्यासारखं असतं. त्यामुळे पावसाची वाट बघू लागली आणि पावसामुळं ग्राउंडला ब्रेक होईल, ऑफ होईल, ड्रिल वगैरे कॅन्सल होईल, रगडा वगैरे होणार नाही. त्यासाठी बाई इथं पोरं टाईमपास करण्यासाठी किंवा ते वेळ वाचवण्यासाठी असे काही मुवमेंट करतात. तर पाऊस वगैरे आला. 5:30पर्यंत पाऊस उघडला नाही. त्यानंतर आम्ही फॉलोइंग केली. त्याच्यानंतर ग्राउंडवरच थोडाफार नोटीस वगैरे देऊ लागले. तिथे 6:30 वाजले. नंतर डिनरची वेळ झाली. नंतर डिनरमध्ये बाई मेसकडे आलो. डिनरमध्ये पिठलं होतं. ते पिठलं वगैरे खाल्लं मस्त वगैरे. कपडे वगैरे धुतले, संध्याकाळी धुतले कपडे वगैरे. निवांतपैकी 10-11 वाजले होते रात्री झोपायला. तर मस्तपैकी आता
मस्तपैकी हा संडेचा प्रोग्राम होता. त्याच्यामध्ये मस्तपैकी गोष्ट मला खूप आवडली ते म्हणजे ह्या गटाची टूर. म्हणजे जेवढी बी ह्या गटामध्ये काय काय आहे अलग अलग कार्यालय, गार्डन्स आहेत, बाग्स आहेत, अलग अलग स्टेडियम्स आहेत, ग्राउंड्स आहेत, स्विमिंग पूल्स आहेत, अलग अलग असे बरेच काही. तर चला मग भेटूया अशा एका मजेदार एका ट्विस्ट. तर असा हा दिवस होता एकदम मजेशीर. तर मस्तपैकी असा एन्जॉयफुल वाटला जेव्हा पाऊस आला होता. तर मला सांगा तुमच्याकडे पाऊस आला होता कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही नवीन जर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. टाटा बाय बाय, टेक केअर.